नमस्कार. मी मच्छिंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. इथं आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र इथं आपण काय समजून घेतोय. तर आज आपण समजून घेणार आहे पतीचे अर्धे पुण्य पत्नीला आणि पत्नीचे अर्धे पाप पतीला मिळते का, हे खरं आहे का? पतीचे अर्धे पुण्य पत्नीला आणि पत्नीचे अर्धे पाप पतीला मिळतं का, हे खरं आहे? याला शास्त्र काय प्रमाण आहे? तर पत्नीने आपल्या आईवडिलाचा, भावा बहिणीचा, घराचा आणि आप्तजनाचा त्याग केलेला असतो. स्त्रीनं म्हणजे आपल्या आईवडिलाचा, सगळ्यांचा, आपला आप्तजन सगळा त्याग केलेला असतो. ते सर्व ती माहेर सोडून ती सासरा आलेली असते आणि पुण्य त्यागामुळेच होते. पुण्य या त्यागामुळे ती होते आणि तिने आपल्या संपूर्ण नातेवाईकाचा त्याग करून पतीच्या मनामध्ये आपलं मन मिळवलेलं आहे. त्यामुळे ती पुण्याची वाटेकरी होत असते. पती संध्या, गायत्री इत्यादी पुण्यकर्म करतो, तेव्हा देखील अर्धे फळ पुण्य पत्नीला मिळतं. जर पुरुष जर पुण्यवान असेल तर त्याचं अर्ध पुण्य पत्नीला मिळतं. म्हणून पतीचे दोन अंग आहे, एक आपले आणि एक पत्नीचे. स्त्री लहानपणी योग्य शिक्षण देणे हे आईवडील, भाऊ इत्यादीवर अवलंबून असतं आणि विवाह झाल्यानंतर तिला शिक्षण देणे हे पतीवर अवलंबून असतं. जर पतीकडून सुयोग्य शिक्षण न मिळालं, पत्नी पाप करत असेल, जर पतीकडून योग्य शिक्षण न मिळाल्यामुळं पत्नी जर पाप करत असेल तर अर्ध्या पापाचा वाटेकरी पुरुषाला व्हावं लागतं, कारण तिची पूर्ण जबाबदारी पुरुषाची असते. म्हणून पुण्य जर केलं, पुरुषानं जर पुण्य केलं तर त्याचं अर्ध पुण्य पत्नीला भेटतं आणि स्त्रीनं जर पाप केलं त्याचं अर्ध पाप पुरुषाला भेटतं. असं शास्त्र आहे. जर पती योग्य शिक्षण प्रकार देत योग्य शिक्षण जर पती योग्य प्रकारचे शिक्षण देत नसेल, परंतु पती पत्नी म्हणणे मानत असेल, पण पत्नी पतीचे म्हणणे मानत नसेल, पाप करत असेल, तर त्याचे पाप पतीला लागत नाही. म्हणजे स्त्रीनं पुरुषानं सांगितलं की तू हे पाप करू नको, हे पाप आहे, तू असं करू नको, विचार करू नको. जर पत्नी ऐकत नसेल तर तिची जिम्मेदारी तिच्यावरच असते, कारण त्याची जबाबदारी तिने स्वतःवर घेतलेली आहे. अशा प्रकारे जी स्त्री पतीच्या वचनामध्ये राहते, पतीच्या म्हणण्यानुसार वागते, तीच पतीच्या अर्धे पुण्याची वाटेकरी होत असते. तीच पती काय पुण्याची अर्धे वाटेकरी होती. जी स्त्री पतीच्या मतानुसार वर्तमान करत नाही ती पतीच्या अर्धे पुण्याची वाटेकरी होत नाही. अशा प्रकारे आपली जय.